शांतपणे वाहणाऱ्या नदीच्या काठी एक सुंदर हिरवं निळं गाव होतं, निसर्गपूर. त्या गावात राहायची सान्वी, एक चतुर, सुंदर आणि अभ्यासू मुलगी. सान्वीचं मन आकाशासारखं मोठं, पण अलीकडे तिच्या चेहऱ्यावर हलकीशी चिडचिड दिसायला लागली होती. सकाळी शाळेत जाण्याआधीची धावपळ. आई म्हणायची, "सान्वी, फोनवर कमी बघ गं, डोळ्यांना त्रास होईल." सान्वी, "अगं आई, सगळे प्रोजेक्ट्सच ऑनलाईन आहेत. आजकाल कोण कागद पेन वापरतं?" आई शांतपणे हसायची. तर बाबा रात्री म्हणायचे, बाळा, रात्री उशिरापर्यंत जागू नकोस, आरोग्य बिघडतं. अरे बाबा, अजून गृहपाठच संपत नाही. मी मोठी झाले, मला माहित आहे मला काय करायचंय. असं बोलून ती आपल्या खोलीत जायची. आई बाबा तिच्या बदलणाऱ्या वागणुकीकडे पाहायचे, पण तिच्यावरचा प्रेमाचा हात कधीच हटायचा नाही. कधीकधी आई स्वयंपाक करताना मदतीसाठी बोलवायची, तर सान्वी म्हणायची, आई, मला वेळ नाही, माझं काम महत्वाचं आहे. आई थोडी हसायची, थोडी शांत व्हायची. आणि बाबांशी बोलताना, शाळेत कसं चाललंय? बाबा, रोज रोज तेच प्रश्न विचारता. मी समजली ना. बाबा शांतपणे म्हणायचे. मला फक्त तुझ्याशी बोलायला आवडतं, बाळा. सान्वीला तिच्या वागण्याचं गांभीर्य उमगत नव्हतं. एके दिवशी शाळेत जाहीर झालं, विज्ञान प्रदर्शनी होणार. हे ऐकून सान्वीच्या डोळ्यात तारे चमकले. ती लगेच घरी आली आणि उत्साहाने सांगू लागली, "आई, बाबा, मी एक जबरदस्त मॉडेल बनवणार आहे, विजेसंबंधीचं काहीतरी." आधी आई बाबा आनंदाने हसले. खूप छान. मदत हवी का? अगं आई, मला कोणाची मदत नको, मी स्वतः करू शकते. ती खोलीत मॉडेल बनवायला बसली. तिची मेहनत जरूर होती, पण तिने आईचा सल्ला, बाबांचं मार्गदर्शन काहीच घ्यायला तयार नव्हती. 1 दिवस, 2 दिवस सान्वी मॉडेलवर काम करत राहिली. पण अंतिम दिवशी तिला एक छोटासा दोष जाणवला. तारींची जोडणी सैल झाली होती. मॉडेल चालेनासं झालं. ती घंटाभर प्रयत्न करत राहिली, पण काहीच उपयोग नाही. आतून चिडचिड, निराशा आणि रडू. सान्वी, का होत नाहीये? इतकं सोपं होतं. काय करू आता? तेवढ्यात दरवाजा हलकेच उघडला. आई आली. आईनं तिच्या डोळ्यांतील पाणी पाहिलं, हळूच बसली आणि विचारलं, काय रे बाळा, इतकी का हळवी झालीस? काही त्रास झालाय? आईच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाली, आई, मॉडेलच चालत नाही. मी प्रयत्न केले, पण चुकलं माझ्याकडून. आईनं तिच्या केसातून हात फिरवला. बाळा, चूक होणं म्हणजे वाईट नाही, पण चूक लपवणं आणि मदत न मागणं ते मात्र चुकीचं असतं. तेवढ्यात बाबा आत आले. माझी मुलगी एवढी हुशार आहे. या छोट्या चुका तिला काही अडवणार नाहीत. आई मॉडेल पाहू लागली. इथे बघ, ही एक छोटी तार नीट बसली नाहीये, म्हणून सर्किट तुटलंय. चल, आपण तिघं मिळून बसू. तुझ्या मॉडेलचं काही होणार नाही. सान्वीला पहिल्यांदा जाणवलं, आई बाबा उगाच बोलत नाहीत. त्यांच्यात विज्ञान नाही, पण अनुभव आहे. अभिमान नाही, पण प्रेम आहे. थोड्याच वेळात मॉडेल पुन्हा चमकू लागलं. सान्वी, अरे वा, चालू झालं. धन्यवाद आई, धन्यवाद बाबा. आम्ही आहोतच तुझ्यासाठी नेहमीच. शाळेत गर्दी, मुलांचे मॉडेल्स, शिक्षकांचे स्मित. सान्वीचं मॉडेल प्रेक्षकांच्या लक्षात आलं. ते चालू केल्यावर दिवे उजळले, चाके फिरली आणि प्रेक्षक टाळ्या वाजवू लागले. खूप छान मॉडेल, उत्कृष्ट संकल्पना आणि उत्तम सादरीकरण. सान्वीला पहिला क्रमांक मिळाला. आनंदानं ती रंगली, पण तिचा जास्त आनंद तिच्या पालकांच्या चेहऱ्यांवर चमकणाऱ्या अभिमानात होता. ती आईबाबांकडे धावत आली. आई,
बाबा, आज मला कळलं तुम्ही जे काही सांगता ते प्रेमानेच सांगता. मी तुमचं ऐकायला हवं होतं, तुमचा सन्मान करायला हवा होता. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले. आई फक्त तुझं समाधान हवं असतं बाळा. आई वडील कधीच मुलांना चुकीचं सांगत नाहीत. त्यांचं अनुभवांचं वटवृक्ष असतं. सान्वीनं त्यांचा हात हातात घेतले. त्या दिवसापासून ती आईला कामात मदत करू लागली, बाबांशी मोकळेपणानं बोलू लागली आणि सर्वात महत्त्वाचं त्यांच्या प्रेमाचा मान ठेवू लागली. आई वडिलांचा सन्मान हा घराचा उजेड आहे. त्यांचा आदर करणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याला दिशा देणं.